नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा होत नाही. देवाला फक्त चांगलं कर्म आवडतं आणि ते जर तुमच्या हातून घडत असेल तर देव तुमचा आणि तुम्ही देवाचे आहात. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. खिशात किती पैसे आहेत हे महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा आपण किती खुशीत आहोत हे महत्त्वाचं आहे. अर्थात हीच आपली न मोजता येणारी श्रीमंती आहे. प्रत्येक अंधारामागे एक प्रकाश लपलेला असतो. फक्त थांबून वाट बघायची तयारी असली पाहिजे. जीवनात काहीही अडथळे आले तरी हार मानू नका, कारण प्रत्येक संकट एक नवा मार्ग उघडतं. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटावर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड कधीही करता येत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, सुखी माणसाचा सदरा हा समाधानी माणसाच्या अंगावरच सापडतो. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा, कारण सतत दुःखी राहिल्याने उद्याच्या समस्या सुटणार नाहीत. उलट आजचं सुखसुद्धा निघून जाईल. संकटाच्या समयी गलबलून न जाता शांत राहून धीर धरा, त्यामुळे मार्ग सापडतो आणि विजय निश्चित होतो. ध्येयावर न पोचणं ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येयच नसणं ही खरी शोकांतिका आहे. विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो, त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढं सरसावत असते. त्यासाठी फक्त सुरुवात करण्याची गरज असते. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. कोणीही आपलं क्रिएशन चोरू शकत नाही, पण आपलं टॅलेंट नाही चोरू शकत. आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावं लागतं, कारण चुकीपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. तेव्हा आवडत्या व्यक्तीसाठी चुका मान्य करा. तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढंच ऐकतो जेवढा त्याला ऐकायचं असतं. विषय जेव्हा पैशाचा येतो तेव्हा आपलेही आपले राहत नाहीत. आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचं नसतो. महत्त्वाचं असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली गरज. गरज संपली की नातं संपलं. ना उंची मोठी, ना श्रीमंती मोठी, ना खुर्ची मोठी, ना राजक्रांती मोठी. जो माणसाच्या सुखदुःखात पाठीशी उभा राहतो, जगात तीच व्यक्ती सर्वात मोठी असते. जीवनात ना सर्वांसमोर मनसोक्त हसायचं, मात्र एकांतात मन हलकं होईल तोपर्यंत रडायचं, कारण आता जग उलटं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला आधाराची खूप गरज होती तेव्हा साथ द्यायला कोणीच तयार होत नाही, पण एकदा आपण यश प्राप्त केलं की शेकडो जण सोबतीला उभे राहतात. म्हणून आयुष्यात एक अशी व्यक्ती मिळवा की तिच्याकडे मन मोकळं करून रडता येईल, कारण सुखात तर सर्वजण सहभागी होतात, मात्र आपलं दुःख व्यक्त करायला कोणीतरी आपलं असावं लागतं. नेहमी लक्षात ठेवा, उघडण्यासाठी दुसरे दार तयार ठेवल्याशिवाय निसर्ग पहिलं दार आपलं कधीच बंद करत नाही. तुम्ही जे आत्तापर्यंत करत होता तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल, तरच जीवनामध्ये तुम्ही पुढे जाल आणि नवीन काहीतरी गोष्टी करायला लागाल. दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे. गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो, कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडू शकतात, गमावलेल्या नाही. संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो. चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख दाखवत असतात आणि हीच लोक वाईट काळामध्ये मात्र आपल्यापासून दूर जात असतात. तेव्हा माणसं ओळखायला शिका. जातील त्यांच्या मान राखा, कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे निंदा करणारे खूप भेटतात. कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाचं वाईट होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो.
त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहा. समजायला, समजून घ्यायला आणि समजावून सांगायला समजूतदारपणा असावा लागतो. आणि ज्या व्यक्तीकडे समजूतदारपणा आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या कमी निर्माण होतात. ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त कराल त्यांच्याकडून तितकेच जास्त दुःख वाटायला येतं. आणि ज्याच्याकडून जितक्या अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसं दुःख मिळत नाही. म्हणूनच म्हणतात की कोणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला दुःख होणार नाही. ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचं मत बनवतात आणि आपल्याला जज करत बसतात. कारण लोक सत्य पाहत नाहीत, ते फक्त ऐकलेलं खरं मानतात. आपलं आयुष्य इतर कोणीही नियंत्रित करू शकत नाही. आपले विचार आपलं आयुष्य नियंत्रित करून त्याची दिशा आणि दशा बदलू शकतात. तेव्हा स्वतःलाच बदलायचं आहे हे मात्र नेहमी लक्षात असू द्या. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. लोकांना दुसऱ्याची निंदा करायची वाईट सवय आहे. आज आपण जेव्हा दुसऱ्यावर चिखल उडवतो त्या चिखलाचे शिंतोडे कळत नकळत आपल्याही अंगावर एक ना एक दिवस उडणार आहेत, याचंही भान असू द्यावं. कितीही मोठी चूक करा, अडचणी असू द्या, सर्व सुटून जातील, पण साथ फक्त कुटुंबच देत असतं प्रत्येक परिस्थितीत. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, ज्यांच्या सहवासात लहानाचं मोठं झालो, त्या लोकांचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यांना होत असते ते धन्य आहेत. जिलेबी ही फक्त गोडच नसते, तर ती एक महत्त्वाचा संदेश देते की स्वतःची कितीही गुंतागुंत असू द्या, दुसऱ्याला कायम गोडवाच द्यायचा. ज्याचं नातं मनाशी असतं त्याला तुमच्या कोणत्याही परिस्थितीशी काहीही देणं घेणं नसतं. मनशांती हवी असेल तर कोणीही कितीही गोष्टी किंवा कोणीही बोललं तर मनाला लावून घेऊ नका, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. काहींवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, काहींना लक्ष केलं पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. मनाला आणि शरीराला त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीकडून समजतात. तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात फक्त एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो, तेव्हा दुःख कमी होत राहील. कष्टाला पर्याय नाही, म्हणून जीवनाच्या परीक्षेची उत्तरं चुकण्याची भीती नाही. वेळ लागतो तो फक्त उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. इथेच आपल्या संयमाची खरी कसोटी लागते. शोधण्यास आयुष्य निघाल्यावर कळतं स्वतःपेक्षा सुंदर सोबती कुणीच नसतं. माणसाच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या वेदनांची नोंदही कुणी घेत नाही, परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्वत्र घेतली जाते. तेव्हा वेळेवर माणसं ओळखायला शिका. जी योग्य नाहीत त्यांना डिलीट मारा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त स्वतःमध्ये रमा, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि यशस्वी होण्यासाठी 100% प्रयत्न करा. नक्की सुखी जीवन जगाल.